आणि पुण्यातले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सुरामध्ये आता अजित पवार गटातले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी सूर मिसळलाय। राजकारणात कधीही आणि काहीही होऊ शकतं। पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आपल्याला आनंद होईल असं अण्णा बनसोडे म्हणाले। तर अतुल बेनके यांनी इच्छा बोलून दाखवली होती। दोन्ही पवारांनी एकत्र येण्याची आणि त्याला दुजोरा दिलाय। अण्णा बनसोडे यांनी राजकारणाची शाश्वती नाही, तेथे काहीही होऊ शकतं, त्यामुळे या दोघांनी एकत्र यावं आणि तसं झालं तर आपल्याला आनंद होईल असं अण्णा बनसोडे म्हणाले। काल जे अतुल बेनके म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, राजकारणात काही होऊ शकतं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे, आदरणीय दादा पवार साहेब हे आमच्यासाठी नेतेच आहेत। एकत्र आले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। तुम्हाला आनंद होईल हे दोघं एकत्र आले तर? नक्कीच आनंद होईल। मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडं जाणं किंवा कुठून कुठं जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात, हे नाकारू शकत नाही। यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।